स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर स्वप्नीलच्या घरी आहे आपण. त्यांच्या गावकरी असतील, नातेवाईक असतील, आजी असेल, या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. आजी, नातवानं पदक मिळवलेलं आहे, सकाळपासून आतुरता लागलेली आहे. वय वय मिळालं की वय वय चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं. माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला, आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा. आणि लहानाचं मोठं झालं, लहानपणापासून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं. आल्यानंतर कौतुक कसं करणार? करणार की अगं असं करणार असं करणार असं करणार. काय अभिमान वाटतो पुतण्याचा तुम्हाला? निश्चितपणानं पुतण्या असावा तर असा असावा, एक असं उत्तर अतिशय आदर्श असं उदाहरण या ठिकाणी स्वप्नील आम्हाला दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं या कुटुंबामध्ये स्वप्नील आमच्या जन्माला आला ही मुळात लक्षात आम्ही भाग्य मानतो. आणि आज स्वप्नीलनं जी जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा ज्याला आपण ऑलिम्पिक म्हणतो, अशा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काश्यपद जिंकून या गावाचंच नाव देशाला एक बहुमान मिळवून दिला. त्याबद्दल संपूर्ण देशवासी आहेत, याबद्दल विशेषतः करून आमच्या ग्रामस्थाकडून आणि घरांच्याकडून अतिशय मोठा अत्यंत आनंद झालेला आहे. गगनामध्ये आनंद मावेना झाला आहे, डोळ्यातनं आनंदाचे आसरू यायला लागले आहेत. इतका आनंद हा आजचा दिवस हा आमच्या इतर सणांच्या पेक्षा सगळ्यात मोठा सण हा आजचा आमचा आहे. खरं तर कुसाळे घरामध्ये आज सण आहे, तर दिवाळीसारखे होय होय त्याबद्दल मी काय सांगू. पण स्वप्नीलचा या ठिकाणी फोटो घेऊन उभा आहात, काय नेमक्या भावना आहेत? कारण एक प्रकारे दिवाळी आता कुसाळे घरात होते साजरी. खरोखर आजचा हा अविस्मरणीय दिवस आहे. आजचा दिवस हा देशवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि आमच्या गावासाठी सुवर्ण दिवस आहे. आजचा दिवस हा मी कधीच विसरणार नाही. भविष्यात अशाच स्वप्नील लढाई लढत राहतील. आजचा हा महाराष्ट्राचा, कोल्हापूरचा अविस्मरणीय दिवस आहे. खरोखर त्याचं यश आम्हाला कौतुक आहे. आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी हा त्यांनी अभिमानास्पद त्यांनी आज खेळ खेळलेला आहे. खरोखर चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. तर बघितलं की या ठिकाणी स्वप्नीलची आजी असतील, चुलते असतील, नातेवाईक असतील, या आता स्वप्नीलचं कौतुक आहे ते करतात. ज्यावेळी स्वप्नील या ठिकाणी परतेल त्यावेळी अगदी जल्लोषामध्ये स्वागत आहे ते केलं जाणार. आणि स्वप्नील आमच्या घरात जन्माला आला हे आमचं भाग्य समजतो, अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या कुटुंबियांनी व्यक्त केल्यात. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.